उबंटू इंग्रजी शाळेचा अभिनव उपक्रम, निर्मल्यातून खत निर्मिती आणि वितरण। भारत हा कृषी प्रधान देश असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शेती आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। याच उद्देशाने उबंटू इंग्रजी शाळा गेल्या काही वर्षांपासून विविध अभिनव उपक्रम राबवत असतात। या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळा विद्यार्थ्यांना कृषी विषयाची परिपूर्ण माहिती देत राहते। तसेच गणेश उत्सव असो वा दुर्गादेवी उत्सव, सर्व सणांमध्ये सहभागी होऊन नैसर्गिक समतोल राखण्याचा संदेशही देते। शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व समजावून सांगतात आणि कृषी विषयक शिबिरेही आयोजित करतात। या उपक्रमामध्ये सर्वोत्तम उल्लेखनीय आहे तो म्हणजे निर्मल्यातून खत बनवण्याचा आणि त्याचे वितरण करण्याचा उपक्रम। दरवर्षीच उबंटू इंग्रजी शाळा यवतमाळमधील सर्व दुर्गा उत्सव मंडळाकडून निर्माल्य म्हणजेच फुल पाणी गोळा करते। हे निर्माल्य वाया न घालवता शाळा त्यावर योग्य प्रक्रिया करून उत्कृष्ट खत तयार करते। त्यानंतर हेच तयार केलेले खत परत त्या देवी मंडळांना भेट म्हणून देते। हा उपक्रम कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाचे उत्तम उदाहरण आहे। आज याच उपक्रमांतर्गत उबंटू इंग्रजी शाळेचे प्रतिनिधी दर्डा नाका येथील दुर्गा उत्सव मंडळात आले होते। त्यांनी मंडळाकडून निर्माल्य गोळा केले असून लवकरच ते खत स्वरूपात परत मंडळाकडे सुपूर्द केले जाईल। उबंटू इंग्रजी शाळेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना कृषी आणि निसर्ग संरक्षणाचे प्रत्यक्ष धडे देत आहे, ज्यामुळे भावी पिढींमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना निर्माण होत आहे। मी उबंटू स्कूलमधून आलेली आहे। आम्ही सध्या दर्डा नगरमध्ये आलेलो आहे, देवीच्या व्हिजिटसाठी आलेला आहे। दरवर्षी आमच्या शाळेकडून प्रोग्राम घेण्यात येतो। जेवढ्या काही देव्या आहे त्यांच्याकडून आम्ही निर्माल्य आणतो आणि त्यापासून आम्ही खत तयार करतो, कंपोस्ट खत। आणि ते कंपोस्ट खत परत आम्ही देवीवाल्यांना देतो, भेट म्हणून देतो। जसं निसर्गामध्ये आम्ही समतोल राखण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव आरोही, मी उबंटू शाळेमधली एक विद्यार्थिनी आहे। तर आज आपण इथे दुर्गा देवी मंडळात निर्माल्य दान करायला आलो आहे। आम्ही आमच्या शाळेत प्रत्येक नवरात्रीला हा उपक्रम राबवतो। यामध्ये आम्ही निर्माल्यापासून धूप आणि खत बनवतो आणि आम्ही ते देवीच्या मंडळाला परत भेट वस्तू म्हणून देतो। तुमच्या शाळेचे अजून काही वैशिष्ट्य आहेत? आमच्या शाळेचे अजून वैशिष्ट्य म्हणजे आम्ही ॲग्रिकल्चरचे पिरियड घेतो, ज्याच्यामध्ये आम्हाला हे सगळं शिकवले जाते आणि याचे स्पेशल कॅम्प्स पण असतात।